आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मिळाला आदित्यचा नंबर? हा मिळाला बाई एकदा। कसं काय? ते सावीच्या शाळेत गेले होते, एडी सरांचा नंबर मागितला। तोच आपला मामडे आहे ना। शाबास। आजी नंबर तर तुला मिळालाय, पण जे काय करशील ते सांभाळून बघ। हे बघ माले, मला माझ्या मुलाचं सुख पाहायचंय आणि त्याचा संसार उभारताना कोणाच्या मनाला धक्का लागेल त्याचा विचार मी नाही करणार आता। खूप शिक्षा भोगली त्याने, मला फक्त त्याचं सुख पाहायचंय। डायल करून द्यायच्यावर। हा अननोन नंबरवरून कॉल। हॅलो, कोण बोलतंय? हॅलो आदित्य, अरे मी तुझी आई बोलते। थांब, फोन कट करू नकोस। हे बघ, मला माहितीये तुला माझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही, पण एकदा माझ्या बाजूने विचार कर रे। हे बघ, या वयात माझ्यापासून लांब राहून कसली शिक्षा देतोस मला? गेली 6 वर्ष तुझ्या काळजीने इतकी तळमळली, तुला माहित पण नाही। आता ना मला फक्त तुझं सुख बघायचंय रे बाळा। नाही पण आई, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुला माझा नंबर कुठून मिळाला? ते महत्वाचं नाही, पण मी जे काही सांगते ते महत्वाचं आहे। मला थोड्या वेळात भेटतो। नाही, मला नाही भेटायचंय। हे बघ, मला माहितीये तू कुठल्या विषयावर बोलणार आहे। मी सुंदरी सोबत नाही राहू शकत आहे। मी तुला सांगितलं ना, मी तिच्या समोर सुद्धा नाही जाऊ शकत आहे। अरे माझं नीट ऐकून तरी घे। नाही आई, हे बघ, जे शक्य नाहीये त्याविषयी तू हट्ट धरू नको, तो विषयच नको मला। ठीक आहे, तुझं हेच म्हणणं असेल आणि तू मला भेटणार नसशील तर तू कुठे आहेस, काय करतोयस हे मी सगळं सुंदरीला सांगून टाकेन। अगदी तू एडी सर आहेस हे सुद्धा। काय बोलतेस तू? सांगू तिला की भेटतोस मला? ठीक आहे, मी भेटतो तुला, मी भेटतो। फक्त सांभाळून जा, इकडे कोणाला कळतं कामा नये की आपण भेटणार, आणि मला फक्त वेळ आणि जागा सांग, मी येतो भेटायला। त्याची काळजी करू नको, मी काळजी घेईन त्याची। थोड्याच वेळात भेट मला, मी कळवते तुला कुठे भेटायचं ते। ठीक आहे। अच्छा, तू खरंच भेटणार आहेस मामड्याला? नुसतं भेटणार नाही, माझ्या मनातलं खरं करणार आहे।